हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सगळे? तर आज आहे माझा चॅलेंजचा 33वा दिवस आणि काय बनवायचं काही सुचतच नव्हतं. मग म्हटलं चला काही सुचत नाही तर पहिले झाड लावून घेऊया म्हणजे सुचेल. आणि हेच मी आमचं जे झाड आहे ते तुम्ही रेग्युलर माझ्या व्हिडिओमध्ये बघतातच, तर ते ना पिशवीत होतं. म्हटलं चला लावून घेऊया. आणि मग आम्ही इथे खाली आलेलो लावायला. ही श्रीषा बघा खेळती आहे आणि आम्ही दोघं इथे झाड लावतो आहे. आणि खरंच झाड लावल्यानंतर जेव्हा मी ते झाड ओपन केलं, म्हणजे असं माती वगैरे ओपन केली ना, तेव्हा कळालं त्याच्यामध्ये शेणखत वगैरे असं सगळं होतं. म्हणजे ती माती एवढी सुपीक होती ना, त्याच्यामुळेच नर्सरीमधले जे झाड आहे ना ते खूप वर्षानुवर्ष टिकतात आणि चांगले राहतात. कारण मातीवर काम केलं तरच झाडं व्यवस्थित राहतात. खरं आहे हे. तर हे असं मी इथे झाड लावतो आहे. आणि त्याच्यानंतर आमचं डिस्कशन पण चाललेलं होतं, काहीतरी भांडणच करत असेल, दुसरं काय करणार आहे. मग आम्ही अशा पद्धतीने इथं झाड लावलेलं आहे आणि ती श्रीषा पण तिकडे माती खेळते. तर चॅलेंजचा आज 33वा दिवस होता. काय बनवायचं काही सुचतच नव्हतं. आणि 2 दिवसापासून तुम्ही बघताय लाईव्ह व्हिडिओ, जर कोणी बघत असेल माझं तर त्यांना माहिती आहे की माझा आवाज खूप खराब आहे, कारण की मी आजारी आहे आणि सर्दी वगैरे झालेली आहे. खोकला पण चालू झाला आहे आता. पहिले फक्त सर्दीच होती, ताप वगैरे, नंतर खोकला पण चालू झाला. माझी सर्दी अशीच आहे, किती डॉक्टर करा पण ती काही जातच नाही. 15 दिवस राहतेच काही केलं तरी. बघू आता कधी बरी होते. जे कोणी लाईव्ह व्हिडिओ बघत असेल त्यांना माहीतच असेल, त्याच्यामुळे मी काल पण व्हिडिओ नव्हता टाकला. आणि आता चला मी तुम्हाला दाखवते की मी काय बनवणार. तसे मी 2-3 वस्तू आजच बनवून ठेवणार आहे आणि मग टाकणार आहे, कारण की मला आराम करायचा आहे. आणि बघू मग आता. आणि हो, आज मी काय बनवणार आहे तर इथे सगळ्या चॅलेंजमध्ये, तर आज मी बनवणार आहे प्लाझो पॅन्ट. आणि प्लाझो पॅन्ट बनवायला खूपच इझी आणि सोपे आहे. म्हणजे नॉर्मली कोणी पण बनवू शकतं, कारण कटिंग खूप सोपं आहे त्याचं. कटिंग करायला, स्टिचिंग करायला काहीच वेळ लागत नाही. मला तसं वाटलं फक्त 2च कट मारायचे, म्हणजे फक्त तुम्हाला सीट घेरचं माप घ्यायचं आहे, हाईट घ्यायची आहे आणि कमरेचं 3च माप घ्यायचे आहे तुम्हाला आणि कटिंग करायची. बाकी काहीच माप लागत नाही याच्यासाठी. त्याच्यानंतर आम्ही इथे एक समोसा पार्टी केलेली आहे आणि समोसा पार्टी करून आम्ही इथं बघा मसाला पाव आणि समोसा पार्टी, एवढे भारी झाले होते समोसे, आईने केले होते. आणि त्याच्याबरोबर आम्ही मसाले पाव पण केले होते, जी माझी फेमस डिश आहे. त्याच्यानंतर मग मी इथे ना हे असं कापड घेतलेलं आहे. हे जवळजवळ 2 मीटरचं कापड आहे. तर काहीच नाही, वरती 2 इंचाची पट्टी सोडायची आहे आपल्याला बेल्ट टाकण्यासाठी. तर बेल्ट जो बनवायचा आहे आपल्याला, तो इलॅस्टिक टाकून बनवायचा आहे. तर त्यानंतर वरती 2 इंच सोडायचं. खाली उंची मी जेवढं पूर्ण कापड आहे तेवढं घेतलं, कारण माझी हाईट जास्त आहे त्याच्यामुळे पूर्णच घेतलेलं आहे मी. तरी पण मला हाईटला थोडं कमी पडलं, मग मी पूर्णच घेतलेले. त्याच्यानंतर जेवढा कमरेचा भाग असेल ना, तुमचा सीट घेरचा भाग असेल ना, त्याचा 4था भाग घ्यायचा आणि अशी रेष मारून घ्यायची बघा. अशी रेष 4था भाग घ्यायचा आणि त्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे जेवढं सीट घेर असेल तेवढं. आणि त्याच्यानंतर खाली पण तेवढंच माप घ्यायचं आहे, जेवढं सीट घेर असेल तेवढंच. आणि तुम्हाला हे जे खालचं माप जे आहे ना, तर ते तुम्हाला त्यानंतर बघा अशा पद्धतीने कर्व कापून घ्यायचा. हा बॉक्स तयार झाला का कर्व कापून घ्यायचा. आणि त्यानंतर हे पूर्णच मी टोकापर्यंत घेतले. प्लाझो शिवायचे होते त्याच्यामुळे खाली ढगाळीच घेतले. असे 2 पार्ट झाले. तर हे 2 पार्ट जे आहे एकमेकांना असे जॉईन करून घ्यायचे, बस काहीच नाही करायचं. वरच्या भागालाच तेवढंच जॉईन करायचे तुम्हाला. मी तुम्हाला दाखवले तेवढंच जॉईन करायचे. आणि त्यानंतर मग तुम्हाला वरती जे आहे ना इलॅस्टिक लावून घ्यायचे. ते इलॅस्टिक कसे लावायचे ते तुम्हाला सांगते. इलॅस्टिकचं माप आहे ना, जेवढं तुमचं कमरेचं माप असेल ना, तर त्या कमरेच्या मापाला तुम्हाला आहे ना 3 इंचापर्यंत कमी घ्यायचं आहे बेल्ट. हे बघा, हा जो आहे ना, जेवढं तुमचं कमरेचं माप आहे ना त्याच्या 3 इंच कमी घ्यायचं बेल्ट, इलॅस्टिक जे आहे ते.
आणि तो तुम्हाला लावून घ्यायचा. काहीच नाही, इझी आहे. आता वरती मला जास्त टिपा मारायची गरज नाही पडली होती. हे बघा 35 होतं तर मी 38 होतं तर 35 घेतलेलं आहे कमरेचं माप. तर अशा पद्धतीने 3 ते 4 इंच तुम्ही कमी घेऊ शकता. कमी घ्यायचा आहे इलॅस्टिक आणि तो लावून घ्यायचा. तर लावायचं पण कशा पद्धतीने बघा, असं करून घ्यायचं. मी ना इस्त्री करून घेतली होती इथे, हे बघा अशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीने अशी टीप मारायची आणि थोडीशी टीप ओपन ठेवायची, म्हणजे तिथून बेल्ट आपल्याला टाकता येईल. तर अशा पद्धतीने आहे ना हे तुम्हाला मला ना जमत नव्हतं ना, नंतर मी इस्त्री मारून घेतली आणि इथं अशी टीप मारून घेतली ही पट्टीला, कारण कमी जास्त होत होतं त्याच्यामुळे मग इस्त्री मारून घेतलेली. इथं अशी पट्टी पूर्ण जॉईन करून घ्यायची आणि तेवढंच माप थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं. जेवढे तुम्ही बेल्ट हे लावणार आहे ना इलॅस्टिक, त्याला थोडंसं एक्स्ट्रा घ्यायचं. आणि वरती मला टिप मारायची गरजच नव्हती त्याच्यामुळे डबल टिप मी मारलीच नाही, सिंगलच घेतलं. कारण की डायरेक्टच मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे ते पूर्णच कापड घेतलं होतं, त्याच्यामुळे वरती चांगलं होतं फॅब्रिक. आणि त्यानंतर बघा इथं असं मी इथं थोडंसं सोडलेलं आहे आणि ही अशी पिन घालून घेतलेली आहे. हे बघा एवढंच सोडलं आणि हा बेल्ट असं पूर्ण जो आहे ना तर तो पूर्ण असं काढून घ्यायचा. असं हळूहळू करून बेल्ट टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण म्हणजे इझी आहे खूप, जास्त काय अवघड नाही आहे. आणि हे बघा हे असे दोघं साईडला टीप मारून घ्यायची, मग दोघं बेल्टला. आणि हे बघा हे झालं आपली पॅन्ट झाली फुल फायनल लूक. आणि जिथं आपण थोडीशी जागा सोडलेली होती इलॅस्टिक टाकण्यासाठी, तिथंही थोडीशी टिप मारून घ्यायची. आणि आपला इथे बेल्ट जो आहे ना तर तो रेडी आहे. चला तुम्हाला दाखवते मी फायनल लूक आपला प्लाझोचा. खूपच इझी आहे, जास्त काय अवघड नाही, कोणी पण शिवू शकतं घरी. आणि त्यानंतर चला तुम्हाला दाखवते. ही सेंटरला टीप मारली होती मी, पण नंतर उचलून टाकली होती, कारण की जी सेंटरला टीप मारली ती काय व्यवस्थित येतच नव्हती मला. ती ओढून मारायची असते, मग त्याची काही गरज पडली नाही नंतर मला, म्हणून मग मी नंतर ती उचलून टाकली होती आणि नंतर काय मी ती मारलीच नव्हती. बघा अजून पण सर्दी आहे, मला सर्दी काही गेलेली नाही आहे. म्हणूनच मग मी 2च वस्तू बनवल्या आहे. कालच्याच व्हिडिओमध्ये मी बनवलं आहे, आज टाकणार आहे मी, कारण की कंटिन्यू 1-2 कालच नाही होता टाकला व्हिडिओ. तर मला काही करून दिवाळीपर्यंत हे चॅलेंज कंप्लीट करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. त्याच्यामुळे आज पण मी 2 वस्तू बनवणार आहे. तर आज मला खूप इम्पॉर्टंट वस्तू बनवायच्या, म्हणजे मला भीती वाटत होती बनवण्यासाठी, पण बघू आता काय होतं आहे, कसं होतं आहे. आणि त्यानंतर बघा तर इथे ही आपली जी प्लाझो पॅन्ट आहे, याला दोघी साईडनी टिपा मारून घ्यायच्या. आता ही वरचा बेल्ट लावून झालेला आहे आणि त्यानंतर खाली जे आहे ना वरच्या साईडने जेव्हा टिप मारली तर खालचे जे दोघी हे आहे दोन पार्ट बनवले आहेत ना, तर ते असे त्रिकोणी असे जॉईन करून घ्यायचे. काही नाही, सिम्पल, एकदम सिम्पल आणि इझी आहे ही प्लाझो पॅन्ट. तुम्ही घरी शिवू शकता. त्यांच्याकडे असं छोटं वगैरे मशीन असेल ना तर ते आता ही कॉटनची मी शिवलेली होती, कॉटनच्या याच्यावर मला ट्राय करायचं होतं म्हणून. आणि मी लास्ट टाईम ग्रीन कलरचा कुर्ता शिवला होता ना मोठा लॉंग, त्याच्यावरचंच हे कापड आहे. त्याच्यावर तर काही पॅन्ट मी शिवणार नव्हती, म्हणून म्हटलं चला याचीच ट्राय करून बघू प्लाझो पॅन्ट. आणि मग मी याचीच प्लाझो पॅन्ट शिवलेली आहे. चला तुम्हाला दाखवते लुक फाईन. तर ही आहे माझी प्लाझो पॅन्ट, बघा कशी झाली आहे. एकदम परफेक्ट बसली बरं का, एकदम व्यवस्थित. थोडी खाली घातली होती, हाईटला कमी बसली कारण माझी हाईट थोडी जास्त आहे, पण एकदम भारी, कॉटनची एकदम भारी झाली होती. तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.